प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक प्रदेशं विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान किशोर जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली बुद्धिदाता श्री गणेश कलेची व विद्येची अधिष्ठात्री असणारी मा सरस्वती माझे आई वडील माझे गुरुवर्य माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं वयानं अनुभवानं उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्ग असेल प्रवचनकार वर्ग असेल उपस्थित मातृभगिनी वर्ग श्रोतृवर्ग गायक वादक तथा आदी करून सर्व कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग भावानं प्रणिपात करून भगवंताच्या नामचिंतनाला आरंभ. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि या अभंगातून तुकोबाराय आपल्याला देवाचं स्वरूप स्वभाव आणि सामर्थ्य सांगतात. विठ्ठल अभंगावर विस्तृत विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायानं थोडासा परिहार, तो म्हणजे बघा पुण्यभूमी पावनक्षेत्र आपलं जालना जिल्ह्यातील हे चुरमापुरी नावाचं गाव आणि इथं चालू असणारा पांडुरंगाच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं सगळ्या तुमच्या गावकऱ्यांच्या सहयोगातून चालत असणारा हा आपला अखंड नामयज्ञ सोहळा तथा श्रीमद संगीत भागवत कथा आहे.
इथं आजचा माझा 5वा दिवस, 5व्या दिवसाची सेवा परम भाग्यानं माझ्या वाट्याला आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे कैलास भाऊ असतील, प्रल्हाद दादा असतील, सुशांत दादा असतील, त्याचबरोबर सगळेच गावकरी. या सगळ्यांच्या आग्रहातून, या सगळ्यांच्या नियोजनातून इथं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, ज्या उज्ज्वल भव्य दिव्य संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलोय, ज्या दिव्य संत परंपरेचे आपण पायिक झालोय, ती संत परंपरा खऱ्या अर्थानं कृतार्थानं धन्य याच करिता आहे की या संतांना जे जे काही सांगितलं, ज्याचं ज्याचं म्हणून आचरण केलं, ती गोष्ट अखिल विश्वामध्ये श्रेष्ठ मानल्या गेली. संत काय सांगतात? सर्व्यापि सुखिन संतु, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा साधा अर्थ म्हणजे या जगात कुणीच दुःखी नसावं अशी भव्य आणि दिव्य स्वरूपाची मागणी प्रथमतः जर कुठे झाली असेल तर ती माझ्या भारत देशात झालेली आहे. यापुढे जाऊन संत सांगतात, अयम निजो परो वेत्ती गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम म्हणजे माझ्या माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. अहो, अवघं विश्व आपलं घर म्हणायला लावणाऱ्या पुण्य आणि पवित्र अशा संत मांदियाळीमध्ये म्हणजेच भारतामध्ये, नवे नवे महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय. आणि मला नाही वाटत याच्यापेक्षा दुसरं भाग्य असावं महाराज. म्हणून अशा भव्य दिव्य स्वरूपाची संत मांदियाळी लाभलेलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील देहूगाव, या देहू गावचे सुप्रसिद्ध साधू ज्यांचा गाथा पंचमवेद मानला जातो असे असणारे श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय गोड देवाची भक्ती करत असताना देवाला आधी ओळखलं पाहिजे. म्हणून देवाचा स्वभाव, देवाचं नेमकं स्वरूप आणि देवाचं सामर्थ्य सांगतात. विठ्ठल विठ्ठल. बघा, देवाच्या सेवेचं हे औचित्य आहे आणि एक प्रकारे आपलं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेणारी ही साधना आहे, प्रक्रिया आहे. बघा, आज जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सगळ्यात दूषित काय झालं असेल तर ते माणसाचं चित्त आहे महाराज. म्हणून तुम्हाला पैठण जवळ आहे, बरोबर? नाथ महाराजांकडे जाऊयात. नाथ महाराजांना एकाने प्रश्न विचारला की नाथ बाबा, चित्तशुद्धीसाठी काय केलं पाहिजे? आम्हाला चित्तशुद्धीसाठी काय केलं पाहिजे सांगा. नाथ बाबा सांगतात, माझी कथा का माझे नाम, सकळ पातका करी भस्म, हेची चित्तशुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. चित्तशुद्धीसाठी कथा कीर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही. विठ्ठल एवढंच नाही, आता तुकोबारायांकडे जाऊ. तुकोबाराय म्हणतात की देवा, तुझ्या स्वरूपाचं चिंतन, तुझ्या स्वभावाचं चिंतन, तुझ्या रूपाचं, तुझ्या गुणाचं चिंतन मी करून माझं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेईल. कसं? पवित्र होईन चरित्र उच्चारी, रूपाचा आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, पवित्र होईन चरित्र उच्चारी, रूपाचा तुकोबाराय म्हणतात पवित्र होईन, पण कसं? चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. तुझ्या रूपाचं देवा, तुझ्या गुणाचं किती सुंदर आहे ओ माझा देव. त्याच्या रूपाचं जर वर्णन करायला लागलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. एवढं सुंदर देवाचं वर्णन केलंय. अनेक साधू संतांनी देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलंय. सांगतात देव कसा आहे हो? उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद,
उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद, सावळा गोविंद, सावळा गोविंद. गोजिरेसे रूप आहे सावळी शिकाया, माझा विठुराया देई माऊलीची माया. सोडावी तो पाश सारे तोडी भावबंध, सावळा गोविंद, सावळा गोविंद. विठ्ठल. इतका सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, इतकं सुंदर आहे. मग देवाचं वर्णन करत असताना आपण देवाची भक्ती करतो. कलियुगामध्ये आपल्याला नवविधा भक्ती सांगितलेली आहे, त्यातील कीर्तन नावाची भक्ती आपण करतोय. पण कीर्तन करतो, कथा करतो, भजन करतो, पण देवाला आधी ओळखलं पाहिजे ना. ज्या देवाची आपण भक्ती करतो, बघा अहो, सामान्य संसार करत असताना आपण समोरच्याला कुठलाही व्यवहार करताना त्याचा स्वभाव बघतो की नाही. पैशाचा व्यवहार करत असताना आपल्याला समोरच्यावर विश्वास असेल, त्याचा स्वभाव माहीत असेल की हा दिल्यानंतर परत घेतल्यानंतर परत देणार आहे. हा संसार प्रपंचामध्ये जर आपण एवढा विचार करतो, तर आपलं सर्वस्व ज्याला अर्पण करायचंय, आपला देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. तुकोबराय म्हणतात की आपला वाणी सर्वस्व देवाला अर्पण करायचंय. त्या देवाचं आपल्याला स्वरूप तरी कळालं पाहिजे की नाही. म्हणून बघा, आपल्याला या कीर्तनात बघा 3च गोष्टी बघायच्यात, फार काही आपल्याला बघायचं नाही. काय बघायचंय, पहिलं थोडं बोलायचं. माझं बोलणं कळायलं ना तुमच्या भाषेत? कळायलं ना? हो. पहिलं काय बघायचंय, देवाचं स्वरूप. बोला, काय बघायचंय? स्वरूप. दुसरं स्वभाव, आणि तिसरं सामर्थ्य. आता ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका, लक्ष द्या. देवाचं स्वरूप बघत असताना देवाची 2 स्वरूपं आपल्या समोर आहेत. पहिलं आहे निर्गुण निराकार, आणि दुसरं सगुण साकार. आता निर्गुण निराकार रूप आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की जिथं काय रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरगुराया. जिथं आकार उकार मकार चकार काहीच नाही, असं देवाचं काय आहे, निर्गुण निराकार रूप आहे. बघा, तसा तर परमात्मा सर्वस्व चराचरामध्ये व्यापलेला आहे, बरोबर की नाही. तुमच्या आमच्या आपण सगळे देवाचेच अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करिष्यती. बघा, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. आपल्या सगळ्यांच्या चित्तामध्ये हृदयामध्ये परमात्मा अंश देवा
नाना परी. देव नटतो महाराज, पण तुमच्या आमच्यासारखा नाही बरं. त्याला काही पार्लर लागत नाही. देवाचा मेकअप काय हो? भक्तांची भक्ती हाच देवाचा मेकअप आहे. त्याच्या भक्तांना बघा, देव एरवी काय म्हणतो बघा, की तुम्ही मला एरवी विसरलात ना तरी चालेल, तुम्ही माझ्याकडे एरवी आला नाही तरी चालेल, पण मला मात्र आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. कारण भक्तीचा मेकअप जेव्हा होईल, भक्तीचा शृंगार जेव्हा होतो, तेव्हा देव सुंदर असा नटलेला दिसतो. आता सध्या बाजारात गोरं होण्याची क्रीम आली आहे, गोरं होण्याची पावडर आली आहे, बरोबर की नाही? आल्यात ना बरं का. माझ्या आजोबांना मी जेव्हा सांगितलं की बाबा आता बाजारात सध्या गोरं होण्याची क्रीम आली आहे, आजोबा हसले, म्हणाले काय आमचा काळ होता, आम्ही गोऱ्यांना हकलून लावायसाठी प्रयत्न करत होतो. माझं बोलणं कळते, जाणकारांना कळेल बरं. गोरे तिकडून आले होते ना, आम्ही गोऱ्यांना देशातून हकलवायसाठी प्रयत्न करत होतो आणि देशातले सगळेच गोरे होण्याच्या मागं लागलेत. हे बघा, बाह्यांगानं परमार्थ करणं हा परमार्थातला मुळी विषयच नाही. तुम्ही वरून दिसता कसे, त्यापेक्षा तुम्ही वरून आहात कसे, हे आतून आहात कसे, हे फार महत्वाचे. दिसणं बघा काय असतं, हे जे आपल्याला सर्व गोष्टी दिसतात म्हणून आपल्याला फार चांगलं वाटतं, पण आतमध्ये जेव्हा आपण बघतो, आतला गाभा आपल्याला जेव्हा कळतो, तेव्हा खरी परमार्थातली गोडी कळते. मग त्यामुळं देव वरून आपल्याला सगळ्यांना मूर्ती रूपानं दिसतो. अहो तसं पाहिलं तर देव सुद्धा काळाच आहे की, वरून पांडुरंग परमात्म्याचं रूप आपण बघितलं तर काळच आहे. मग आपल्या सगळ्यांना गोरं का व्हायचंय? जेव्हा देवासारखा रंग आपला होईल तेव्हा खरा परमार्थ आहे. म्हणजे काळं व्हायचं म्हणजे रंगाने नाही, आपलं अंतरंग आतून शुद्ध झालं की तोच खरा पांडुरंग. विठ्ठल मग आपल्याला देवाचं स्वरूप बघायचंय. अहो हे निर्गुण निराकार म्हणजे जिथं काहीच नाही ते देवाचं निर्गुण निराकार रूप आहे. आता देवाचं आपल्याला सगुण साकार रूप बघायचं. सगुण साकार रूप इतकं सुंदर आहे महाराज, मी मगाशी सांगितलं किती सुंदर आहे. बघा जेव्हा सीताई साहेबांनी जेव्हा पहिल्यांदी प्रभू रामचंद्रांना पाहिलं बरं का, जेव्हा सीताई साहेबांनी पहिल्यांदा प्रभू रामचंद्राला पाहिलं आणि पाहतच राहिल्या महाराज. राम को देख कर श्री जनक नंदनी, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई, राम देखे सिया माँ सिया राम को, राम देखे सिया माँ सिया राम को, चार अखियाँ लड़ी की लड़ी रह गई, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. जेव्हा पहिल्यांदा पाहिलं आणि बघतच राहिल्या, इतकं सुंदर माझा परमात्मा आहे. आता देवाचं आपल्याला काय स्वरूप कळालं, निर्गुण निराकार आणि सगुण साकार. आता आपल्याला देवाचा स्वभाव बघायचा आहे आणि त्या स्वभावाचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपावंत किती कृपा
वाजवा एकदा जोरदार टाळ्या. कृपावंत किती दीन बहु आवडती. तुकोबारायांनी देवाचा स्वभाव पहिल्या चरणात सांगितला. देव कसा आहे? कृपावंत, कृपेचा सागर आहे बघा. वंत प्रत्यय जिथं 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 येतो तिथं विपुलता सिद्ध होत असते. कृपावंत, भाग्यवंत, कीर्तिवंत, यशवंत, बाकी सारे वंत. आता सगळे सांगत बसायला टाइम नाही, म्हणून वंत प्रत्यय जिथं आला की तिथं अनलिमिटेड, कमीच कशाची नाही असा कृपेचा सागर असणारा परमात्मा आहे. देवाचा स्वभाव सांगितलाय की तो कृपा करतो. बघा, दोन शब्द असतात, कृपा आणि आशीर्वाद. कृपा वेगळी आणि आशीर्वाद वेगळा. आशीर्वाद हा मागून घ्यावा लागतो आणि कृपा ही व्हावी लागते. विठ्ठल देव कृपावंत आहे. आता सामान्य आपण बघा, आपण सगळे शेतकरी वर्ग आहे. आपण आपला एखादा मित्र आहे, जीवलग मित्र आहे बरं का, अतिशय आपली घट्ट मैत्री आहे. पण मला सांगा, तो मित्र आपल्याला काहीही करायला तयार आहे. अगदी आपल्याला गारव्यामध्ये का वनव्यामध्ये गारव्यासारखा आहे. बरोबर होत असतं कधी कधी वयानुसार बरं का, समजून घ्या. इतका घनिष्ठ मित्र आहे. मला सांगा, काहीही करायला जो एखादा मित्र तयार झाला, पण मला सांगा, तो मित्र कधी आपल्या पत्नीची भूमिका करू शकेल का? हो, करू शकेल? नाही ना, करता येणार. पण हा अपवाद सुद्धा देवापुढं खोटा ठरतो. ऐका कसा. तुम्ही म्हणाल की पत्नीची भूमिका कशी काय करेल? चला हस्तिनापूरला चला. हस्तिनापुरामध्ये काय झालं? अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा. अर्जुनानं कृष्णाला सांगितलं की देवा, मला जरा बोर होतंय रे. तुम्हाला जसं झालंय असं झालं नाही ना माता माऊल्या? अर्जुन म्हणतो की देवा, जरा बोर झाला, आपण थोडंसं फिरून येऊ बरं का. मग श्रीकृष्ण परमात्मा तर तयारच आहेत. अर्जुन तर आवडीचा आहे बरोबर का. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थायने सर्वोत्तम पुण्य केले. अहो, या अर्जुनाचं सांगायला खूप वेळ कमी पडेल, एवढा अर्जुन प्रिय आहे भगवंताला. भगवंतानं रथ काढला आणि दोघं निघाले आणि सरळ एका वनामध्ये गेले. त्या वनाचं नाव आहे काम्यक वन. काम्यक नावाच्या वनात ते दोघं गेले. गेल्यानंतर आता इतकं सुंदर वन, ते खूप सुंदर. त्या वनात गेल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं, मला काय बुद्धी सुचली आणि देवाला घेऊन इथं आलो. सुभद्रेला आणलं असतं तर? कळतंय ना? इतकं सुंदर वन होतं बरं का. मला काय बुद्धी दुर्बुद्धी सुचली आणि मी इथं देवाला घेऊन आलो. सुभद्रेला आणलं असतं तर थोड्या चार प्रेमाच्या गोष्टी बोलता आल्या असत्या. थोडक्यात तिथलं वातावरण जरा रोमॅन्टिक होतं, इतकं सुंदर. मग देवाला आता कसं आहे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देव कसा आहे, भक्ताच्या मनात एखादा संकल्प यावा आणि तो देवानं लगेच पूर्ण करावा. देवाला वाटलं, ऐका, की माझ्या भक्ताला त्याच्या पत्नीचा विरह जाणवतोय, मी काहीतरी केलं पाहिजे. आणि परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी जरा घोड्यांना पाणी दाखवून येतो. आणि पाणी दाखवायला घोडे घेऊन जातात. या झाडाच्या आडून देव जातात आणि या झाडातून नख शिखांत असं सुभद्रेचं रूप, हुबेहूब टॉप टू बॉटम सगळी सुभद्रा बरं का. साक्षात सुभद्रा इतकी सुंदर दिसत नसेल इतका माझा परमात्मा सुंदर दिसत होता सुभद्रेच्या रूपामध्ये. आता सुभद्रा आली, पैंजनाचा आवाज आला. अर्जुनाला वाटलं इथं पैंजनाचा आवाज कसा काय आला. मागं वळून बघितलं तर सुभद्रा. आश्चर्यचकितच झाला, म्हणे सुभद्रे तू इथं कशी काय आली? सुभद्रा म्हणाली, कशी आली काय आली याला काही महत्व नाही, आली हे महत्वाचं. बरं म्हणाली, ठीक आहे आली ना, बस जरा. आता बघा, तिथं त्यांनी काय केलं हे महाभारतात नाही, पण जेव्हा बराच वेळ त्यांनी प्रेमाच्या गोष्टी केल्यानंतर अर्जुनाला मात्र जाग आली. ऐकताय ना? तुम्हाला ही जाग आली का? हां, अर्जुनाला जाग आली आणि अर्जुन म्हणतो, सुभद्रे उठ बरं, उठ सुभद्रे, आत्ता या क्षणी भगवंत येतील तुला आणि मला बघितलं तर देव म्हणतील मला कशाला घेऊन आला, जर सुभद्रेलाच आणायचं होतं तर. म्हणून अर्जुन काय करतो, सुभद्रेला उठवतो. सुभद्रा उठते. पण आता एवढं सुंदर वातावरण, सुभद्रेलाही जाऊ वाटत नाही, अर्जुनालाही जावं देऊ वाटत नाही, पण जावं तर लागणार. म्हणून सुभद्रा जायला लागणार तेवढ्यात अर्जुन तिला थांबवतो.
अर्जुन थांबवतो आणि हातातली बोटातली अंगठी काढतो आणि सुभद्रेच्या बोटात घालतो. काय अर्जुन म्हणतो की सुभद्रे, आपल्याला भविष्यामध्ये या दिवसाची आठवण म्हणून ही अंगठी तुला देतो. आता सुभद्रा ती अंगठी घेऊन जाते. तिथं सुभद्रेला पुढं काही काम नाही. आता परमात्मा घोड्याला पाणी दाखवून किरीटिनम गदिनम चक्रहस्त त्याच्या चतुर्भुज रूपामध्ये येतात. आणि आता काय झालेलं असतं, अर्जुनाचा चेहरा जरा खुललेला असतो. अर्जुनाचा चेहरा खुललेला असतो. भगवंत म्हणतात, अर्जुना काय झालं, मी इथून गेल्यानंतर कोणी आलं होतं का? अर्जुन म्हणतो, नाही देवा. थोडासा घाबरतो. बरं, नाही देवा, कुणी आलं नव्हतं. मग बरं ठीक आहे, कुणी आलं नव्हतं. मग आता बराच वेळ झाले, आता आपल्याला हस्तिनापूरला निघालं पाहिजे म्हणून दोघंही निघतात. पण आता देव खेळी आहे, देव चतुर आहे. चतुर नाही, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी असा असणारा देव मात्र त्याच्या लीला दाखवायला सुरुवात करतो. आता परमात्मा पुढे रथाचं सारथ्य करताना रथाची दोर हातात, आणि मग आता निघाले दोघं. पण अर्जुनाला दाखवायचंय. मग भगवंत काय करतात, अर्जुना ते बघ ते वन किती छान आहे बघ, ते झाड किती सुंदर आहे. अर्जुन म्हणतो, हो देवा सुंदर आहे. परत म्हणतात, अर्जुना अरे बघ ना ते तळ किती सुंदर आहे. काय हेतू काय आहे की अर्जुनानं बोटातली अंगठी पाहावी. अर्जुनाचं लवकर लक्ष जात नाही, पण देव काय त्याचे प्रयत्न सोडत नाही. पण शेवटी अर्जुनाचं लक्ष मात्र त्या अंगठीवर जात. अर्जुनाच्या सगळ्या फ्युजाच उडतात महाराज. अर्जुनाला वाटतं की ही अंगठी देवाच्या बोटात आलीच कशी. पण आता विचारावं कसं, घाबरतो. बघा कसं असतं, ऐका, काही प्रसंगात घाबरणं गुन्हा नसतो, फक्त सावरता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तसा अर्जुन सावरतो आणि देवाला विचारायला जातो. देवा अरे मला एक विचारायचं होतं म्हणे. देव म्हणतो, विचार ना बाबा, का गीता कळाली नाही का तुला? आता मी परत काही सांगत बसत नाही. गीता कळाली म्हणे देवा, पण एक प्रश्न विचारायचा आहे. मग विचार बाबा, लवकर विचार, आपली वेळ पुढं जात चालली आहे, लवकर विचार. अर्जुन म्हणतो, देवा ते असं होतं ना आपल्याला कधी कधी घाबरल्यावर. देवा अरे बाबा बोल रे अर्जुना, काय घाबरतोस? एवढे गीतेतले अवघड प्रश्न विचारले, साधा प्रश्न विचारायला आता घाबरतोयस. मग अर्जुन देवाला म्हणतो, देवा मला एक सांग की ही अंगठी तुझ्या बोटात कशी आली? देव म्हणतो, अरे असं काय विचारतोस, आत्ताच तर तू घातलीस ना. आणि मग अर्जुनाच्या लक्षात येतं की मी असा व्यवहार सुभद्रा म्हणून जिच्या सोबत करत होतो, ती सुभद्रा नाही, माझा देव होता. विठ्ठल विठ्ठल. एवढा कृपावंत देव आहे की भक्ताच्या मनातला संकल्प पूर्ण करण्यासाठी ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. देवाला दुसरं काहीच लागत नाही हो, देवा कारणे भाव तस्मात थोर प्रेमाचा भुकेला.